गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम यांच्या संकल्पनेतून शिवसेना खेड तालुका महिला आघाडीच्या वतीनं नारी शक्ती मंगळागौर सोहळा 2026 चे आयोजन करण्यात आले। या तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन श्रेया योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, अनिता कदम, खेड पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, खेड नगर अध्यक्षा माधवी बुटाला, सुप्रिया पवार, नेहा दळी आणि सिद्धेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, पारंपरिक संस्कृतीचे जतन व्हावे आणि महिलांमध्ये एकोपा वाढावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। खेड तालुक्यातील विविध भागांमधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पारंपरिक मंगळागौर खेळ, फुगड्या, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आणली। पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी उत्साहाचे वातावरण निर्माण केले। यावेळी महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। श्रेया कदम यांनी उपस्थित महिलांशी संवाद देखील साधला। मला आश्चर्यचकित मी स्वतः झाली आहे, कारण का खेळमध्ये एवढे कार्यक्रम घेतले, योगेश दादाने एवढे कार्यक्रम घेतले, भाईने एवढे कार्यक्रम घेतले, पण महिलांच्या एवढा मोठा कार्यक्रम मला वाटतं खेड तालुक्याचा झालेला नाहीये। आणि ह्याचं सगळं श्रेय मी संपूर्ण खेड तालुक्याच्या महिला आघाडीला देईन, कारण का जरी आज या सगळ्या महिला इकडे उभ्या आहेत, हा कार्यक्रम सक्सेस करण्याचं, सक्सेस नाही तर सुपर हिट सांगेल, कारण का खुर्च्या कमी पडलेल्या आहेत तिकडे, मला बाहेरून खुर्च्या मागवायला लागल्या। आणि यावेळी जरी 1, 2, 3 जे आपले बक्षीस आहेत ते सगळ्या ग्रुपला एकत्र आहेत, पण जे काल आणि आज मी बघितलंय हे निर्देशात घेऊन पुढच्या